स्पर्धा नेहमी स्वतःशी करा. अपयशाने खचून जाणार नाहीत किंवा यशाने हुरळून जाणार नाहीत. गुड इव्हिनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युद्धाभ्यास 4.5 मध्ये आपण भाववाढ किंवा किंमतवाढ किंवा ज्याला आपण चलनवाढ असं म्हणतो, तर हा टॉपिक पाहणार आहोत. आणि या टॉपिकमध्ये मी तुम्हाला अगदी सोपे एक्झाम्पल्स देण्याचा प्रयत्न करेन, ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने हा जो टॉपिक आहे किंवा या ज्या कन्सेप्ट आहेत त्या वर्क करतात. तर याच्यामध्ये ऑलमोस्ट चलनवाढ किंवा चलनघट म्हणजे काय, त्याच्याबरोबर चलनवाढीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचबरोबर CPI आहे, WPI आहे, त्याचबरोबर मागणीजन्य चलनवाढ काय असते किंवा पुरवठाजन्य चलनवाढ काय असते, हे आपण पाहणार आहोत. तर आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न जो आहे तो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. जेवढे लोक प्रेझेंट आहेत प्लीज सगळ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा, कारण प्रेझेंट खूप जण असतात लाईव्ह लेक्चरला, मात्र आन्सर देणारे अगदी ठराविकच असतात. तर आन्सर सगळ्यांनी देण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. विधान अ आहे, चलनवाढीमुळे चलनाची खरेदी शक्ती कमी होते तर चलन घटीमुळे चलनाची खरेदी शक्ती वाढते. आणि दुसरं विधान आहे, चलनवाढीच्या परिस्थितीमध्ये बेरोजगारी कमी होते तर चलनघटीच्या परिस्थितीमध्ये बेरोजगारी वाढते. दोन्ही विधाने बरोबर, दोन्ही विधाने चूक, अ बरोबर ब चूक की अ चूक ब बरोबर. तर सगळ्यात पहिल्यांदा तर चलनवाढ म्हणजे काय हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. चलनवाढ म्हणजे आपण असं म्हणू शकतो की थोडक्यात महागाईचा कालावधी. म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये जर वस्तू आणि सेवांच्या किमती या सतत जर वाढत जात असतील तर त्याला आपण किंमतवाढ किंवा महागाई असं म्हणतो. आणि त्यालाच मग शब्द आहेत, चलनवाढ सुद्धा त्यालाच म्हटलं जातं आणि किंमतवाढ सुद्धा त्यालाच म्हटलं जातं. तर याचं जे उत्तर आहे ते पटपट लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. मग आपण पाहूयात की चलनाची खरेदी शक्ती ही काय कन्सेप्ट आहे, किंवा म्हणजे बऱ्याचदा आपल्याला उत्तरं येत असतात पण कन्सेप्ट माहिती नसतात. तर आपण कन्सेप्टवरतीच भर देतो. या पूर्ण आठवड्यामध्ये आपण कन्सेप्टच जास्त पाहिलेले आहेत. तर इथे खरेदी शक्ती म्हणजे काय ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. त्यापूर्वी या प्रश्नाचं बरोबर उत्तर सांगते. याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर चलनाची खरेदी शक्ती कमी कशी होते किंवा वाढते कशी हे आपण पाहूयात. तर चलनवाढ होते म्हणजे काय होते, महागाई वाढते. आपण उदाहरण जर घेतलं तर समजा आपण असा विचार करूया की सध्या 10 रुपयाला 2 पेन येतात. ओके, पण महागाई वाढली म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो की 10 रुपयांची खरेदी शक्ती काय आहे तर 2 पेन, म्हणजे 10 रुपयांमध्ये आपण 2 पेन विकत घेऊ शकतो. ही झाली या चलनाची खरेदी शक्ती. पण जेव्हा महागाई वाढते तेव्हा काय होईल, या पेनची किंमत वाढल्यामुळे आता 10 रुपयाला आपल्याला 2 पेन नाही मिळणार, तर कदाचित एकच पेन मिळेल. मग या ज्या 10 रुपयाची जी खरेदी शक्ती आहे ती काय झाली तर कमी झाली. म्हणजे जिथे आपण 10 रुपयांना 2 पेन विकत घेऊ शकत होतो तिथे आता 10 रुपयांमध्ये आपण एकच पेन विकत घेतोय. म्हणजेच चलनाची खरेदी शक्ती जी आहे ती कमी झाली. कोणत्या कालावधीमध्ये, चलनवाढीच्या कालावधीमध्ये. म्हणजेच महागाईच्या कालावधीमध्ये किंवा चलनवाढीच्या कालावधीमध्ये चलनाची खरेदी शक्ती जी असते ती कमी होते. आय होप तुम्हाला समजलं असेल. किंवा आपण दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊया. समजा आपण असं पकडून चालूयात की सध्या तुम्हाला म्हणजे सध्याची जी काही परिस्थिती असेल त्याच्यामध्ये 50 रुपयांना तुम्ही अर्धा किलो जे आहे ते ॲपल्स विकत घेऊ शकता. म्हणजे 50 रुपयांची खरेदी शक्ती काय झाली तर अर्धा किलो ॲपल ही झाली 50 रुपयांची खरेदी शक्ती. पण महागाई वाढली, तर आता महागाई वाढल्यानंतर 50 रुपयांमध्ये अर्धा किलो नाही तर पाव किलोच ॲपल्स जे आहेत ते येतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला तर या 50 रुपयांची खरेदी शक्ती जी आहे ती कमी झाली, म्हणजे चलनाची खरेदी शक्ती कमी झाली. ठीक आहे, तर चलनवाढीच्या कालावधीमध्ये काय होते, चलनाची खरेदी शक्ती कमी होते, चलनघटीमुळे मात्र ती वाढते. तर चलनघट म्हणजे काय तर किमती कमी होणे. तर आता इथे परत आपण समजा पेनचंच उदाहरण घेतलं तर पहिलं 10 रुपयांमध्ये 2 पेन येत होते. ज्यावेळेला चलनवाढ झाली त्यावेळेला 10 रुपयांमध्ये एकच पेन यायला लागला, कारण महागाई वाढलेली आहे, चलन वाढ झालेली आहे. पण जर समजा किमती कमी झाल्या पेनच्या तर आपण असं गृहीत धरूया की आता 10 रुपयांमध्ये 4 पेन यायला लागले. म्हणजे ज्या वेळेला चलन घट होते किंवा किंमत घट होते त्यावेळेला चलनाची खरेदी शक्ती वाढते, म्हणजे कमी पैशांमध्ये आपण जास्त वस्तू विकत घेऊ शकतो. ठीक आहे, तर हे इझी होतं.
दुसरं विधान आहे चलनवाढीच्या परिस्थितीमध्ये बेरोजगारी कमी होते तर चलन घटीच्या परिस्थितीमध्ये बेरोजगारी वाढते. तर इथे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं आपलं. चलनवाढ म्हणजे काय? महागाई. महागाईच्या कालावधीमध्ये बेरोजगारी कमी होते आणि ज्या वेळेला महागाई नसते त्यावेळेला बेरोजगारी वाढते, असं हे विधान आहे. मग तुम्ही असं म्हणाल की सध्या तर महागाईचा एवढा मोठा कालावधी आहे तरी सुद्धा किती मोठ्या प्रमाणावरती लोक बेरोजगार आहेत, मग हे विधान चुकीचं ठरू शकतं. तर असं नाही. लक्षात घ्या की समजा आता एक फॅमिली आहे, या फॅमिलीमध्ये आपण असं पकडून चालूयात की 5 मेंबर्स आहेत. ठीक आहे. या 5 मेंबर्सपैकी 2 मेंबर्स जे आहेत ते वर्किंग आहेत, म्हणजे ते कामाला जातात. आणि या 2 मेंबर्सचं जेवढं पण पेमेंट येतं किंवा जेवढं पण इन्कम आहे त्याच्यावरती या फॅमिलीचा सगळा खर्च भागतोय. पण चलनवाढ झाली किंवा किंमत वाढ झाली म्हणजे महागाई वाढली. आता या 2 मेंबर्सनी जेवढे पैसे आणलेले आहेत तेवढ्यामध्ये या फॅमिलीचा खर्च भागणं अवघड झालं. का? कारण चलनवाढ झालेली आहे, प्रत्येक गोष्ट ही महाग होत चालली. मग या फॅमिलीमधले उरलेले 3 मेंबर्स जे आहेत ते काय विचार करतील की आपल्यापैकी अजून कोणीतरी काही ना काहीतरी काम करायला पाहिजे, कारण आपल्या घरचा खर्च भागत नाहीये या दोघांच्या कामावरती. मग या तिघांपैकी आणखी एखादी व्यक्ती जी आहे ती काय करेल? कामाच्या शोधात बाहेर जाईल किंवा ती स्वतःसाठी काम पाहिल आणि ती कामावरती जॉईन सुद्धा होईल. म्हणजेच ज्यावेळेला महागाई वाढते त्यावेळेला लोकांना पैशाची आवश्यकता भासते आणि म्हणून लोक जास्त कामाच्या शोधामध्ये जातात आणि ते कोणतं ना कोणतं तरी काम करतात. जरुरी नाही की ते काम तुमच्या शैक्षणिक पात्रतेला किंवा तुमचं जेवढं पण शिक्षण झालंय त्याला धरूनच असेल असं नाही. तुमच्या क्षमतेशी म्हणजे तुमच्या क्षमतेचंच तुम्हाला काम मिळेल हे जरुरी नाही, पण ॲटलिस्ट तुम्हाला कोणतं ना कोणतं तरी काम पाहावं लागतं आणि तुम्ही ते करताय. म्हणजेच बेरोजगारी जी आहे ती कमी होते. जर आपण विचार केला तर सुरुवातीला या 5 पैकी 2च मेंबर्स कामावरती जात होते, म्हणजे 3 मेंबर्स बेरोजगार आहेत असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. पण महागाई वाढल्यामुळे या 3 पैकी 1 मेंबर कामाला गेला, म्हणजे आता 3 मेंबर्सना रोजगार मिळाला आणि 2च बेरोजगार राहिले. म्हणजे महागाई जर या दृष्टिकोनातून पाहिली तर महागाई ही चांगली आहे. तसं तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महागाई ही चांगली असते, कारण महागाईमध्ये अर्थव्यवस्था जी आहे ती वेगाने विकास पावत असते. तर कशा पद्धतीने ही कन्सेप्ट आपण हळूहळू पुढे पाहणारच आहोत. ठीक आहे. तर पहिला प्रश्न क्लिअर झाला असेल तुम्हाला. तर इथून पुढे कधीही असा प्रश्न आला विधानार्थ चुकलं नाही पाहिजे. कदाचित याची उत्तरं तुमची बरोबर येत असतील पण कन्सेप्ट क्लिअर नसतील, तर आय होप की आता मी जे सांगते त्याने तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. याच्यामध्ये पण विधान वाचून योग्य पर्याय निवडा. पहिले विधान आहे चलनवाढीचा फायदा धनकोंना होतो तर तोटा ऋणकोंना होतो. चलन घटीचा फायदा ऋणकोंना होतो तर तोटा धनकोंना होतो. पहिला पर्याय आहे दोन्ही विधाने बरोबर. दुसरा पर्याय आहे दोन्ही विधाने चूक. तिसरा पर्याय आहे अ बरोबर ब चूक आणि चौथा पर्याय आहे अ चूक ब बरोबर. तर इथे पण थोडासा विचार करून आन्सर द्या. कदाचित म्हणजे हा बुकमधला क्वेश्चन आहे त्यामुळे मे बी तुम्ही पाहिलं असेल याचा आन्सर किंवा हे ऑलरेडी तुम्ही अभ्यासलेले असतील क्वेश्चन, पण कन्सेप्ट समजणं जास्त महत्त्वाचं आहे की कशा पद्धतीने हा फायदा होतो किंवा कशा पद्धतीने तोटा होतो, कोणाला होतो, कशामुळे होतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये पटपट द्या, मग आपण एक्सप्लेनेशन पाहूयात. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. दोन्ही विधानं चुकीची आहेत. त्याचं रिझन म्हणजे चलनवाढीचा फायदा हा ऋणकोंना होतो तर तोटा धनकोंना होतो आणि चलन घटीचा फायदा हा धनकोंना होतो तर तोटा ऋणकोंना होतो. तर सगळ्यात पहिल्यांदा धनको म्हणजे काय आणि ऋणको म्हणजे काय हे समजून घ्या. तर या ज्या 2 कन्सेप्ट आहेत याच्यामध्ये धनको म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो सावकार. म्हणजे जस्ट समजण्यासाठी सांगते की जे पैसे देतात, ठीक आहे, म्हणजे व्याजाने किंवा कर्जाने जे लोक पैसे देतात तर पैसे देणारा जो असतो त्याला आपण म्हणतो धनको आणि पैसे घेणारा जो असतो त्याला आपण म्हणतो ऋणको. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल, पैसे देणारा आणि पैसे घेणारा, धनको आणि ऋणको. तर आता याच्यामध्ये ज्यावेळेला चलन वाढ होते किंवा चलन घट होते त्यावेळेला याचा फायदा कोणाला कसा होतो त्याच्याबद्दल आपण बोलूयात. समजा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला काही रक्कम जी आहे ती व्याजाने दिली. आता या व्यक्तीने हिला दिली म्हणजे हा झाला आपला धनको आणि हा झाला आपला ऋणको. ठीक आहे. तर ह्या व्यक्तीने धनको आणि ऋणकोला किती दिले, समजा आपण असं पकडून चालूयात की 20,000 रुपये कर्जाने दिले, व्याजाने दिले. ठीक आहे.
आता त्यावेळेला 20,000मध्ये, हे जस्ट एक्झाम्पल तुम्हाला समजावं म्हणून सांगते, 20,000मध्ये समजा आपण असं पकडून चालूया की 2 मोबाईल फोन येत होते. ठीक आहे, 20,000 रुपयांमध्ये 2 मोबाईल फोन येत होते. आता काय झालं की धनकोनी जी रक्कम दिली होती ऋणकोला ती परत देण्याची वेळ आली, पण तोपर्यंत महागाई वाढलेली आहे. आणि मग ऋणकोनी काय केले, जे घेतलेले 20,000 होते ते परत धनकोला दिले. पण जेव्हा त्यांनी परत दिले तेव्हा महागाई एवढी वाढलेली होती की या 20,000मध्ये आता एकच मोबाईल फोन येतोय. म्हणजे इथे तोटा कोणाचा झाला, धनकोचा. कारण धनकोनी जेव्हा 20,000 रुपये ऋणकोला दिले तेव्हा 2 मोबाईल फोन तो खरेदी करू शकत होता, पण आता जेव्हा परत त्याच्याकडे पैसे आले तेव्हा एकच मोबाईल फोन खरेदी करू शकतोय. म्हणजे जरी किंमत तीच असली, जरी अमाऊंट 20,000च असली, तरी सुद्धा धनकोचा तोटा कसा झाला, कारण या 20,000ची खरेदी शक्ती कमी झालेली आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे धनकोला तोटा झाला. आता याच्या उलट सेम हेच जर आपण पाहिलं की समजा ज्या वेळेला धनकोनी ऋणकोला पैसे दिले त्यावेळेला 20,000मध्ये एकच मोबाईल फोन येत होता असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे, ज्या वेळेला धनकोनी ऋणकोला पैसे दिले त्यावेळेला 20,000मध्ये एकच मोबाईल फोन येत होता. आता ऋणकोनी काय केलं की हे 20,000 जे आहेत ते धनकोला परत दिले, पण तोपर्यंत महागाई कमी झाली होती, म्हणजे चलनघट झाली होती. तर आता धनकोला जेव्हा पैसे आले, धनकोकडे 20,000 आले, तेव्हा मात्र 2 मोबाईल फोन यायला लागले. म्हणजेच आता इथे चलनघटीच्या कालावधीमध्ये काय झालं, धनकोचा फायदा झाला, कारण धनको आता 2 मोबाईल फोन घेऊ शकतो, आणि ऋणको मात्र ज्यावेळेला त्याला 20,000 मिळाले तेव्हा मात्र त्यांनी एकच मोबाईल फोन घेतला. तर अशा पद्धतीने चलनघटीचा आणि चलनवाढीचा ऋणको आणि धनकोंना फायदा किंवा तोटा होत असतो. आय होप की ही कन्सेप्ट पण तुम्हाला क्लिअर झाली असेल. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, 4 विधानं दिलेली आहेत आणि त्या विधानांपैकी अयोग्य विधान कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर हे जे प्रश्न आहेत ते ज्याला आपण ग्राहक किंमत निर्देशांक म्हणतो आणि घाऊक किंमत निर्देशांक म्हणतो याच्याशी रिलेटेड आहे. पहिलं विधान आहे, ग्राहक किंमत निर्देशांक कमीत कमी महिन्यासाठी काढला जातो. दुसरं विधान आहे, घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष बदलण्याची शिफारस अभिजित सेन कार्यगटाने केली. तिसरं विधान आहे, आयकर विभागामार्फत भांडवली नफा निश्चित करण्यासाठी CPI IWचा वापर केला जातो. आणि चौथं विधान आहे, कृषी कामगारांचे किमान मजुरी वेतन दर निश्चित करण्यासाठी CPI ALचा वापर करतात. तर याच्यापैकी अयोग्य विधान कोणतं आहे ते तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करायचं आहे. तर जी घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे WPI असेल किंवा ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI असेल, तर हे आपण आता इथे डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि हे इम्पॉर्टंट आहे, आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. सो अभ्यास म्हणजे जेवढं पण आयोगाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, ते ऑलमोस्ट सगळे पॉईंट्स जे आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे तिसरं विधान चुकीचं आहे, पहिलं विधान बरोबर आहे. तर याचं एक्सप्लेनेशन पाहण्यापेक्षा डिरेक्टली मी तुम्हाला घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे काय आणि ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे काय, तर इकडे आपण डिटेलमध्ये ते जे आहे ते एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे, तर घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स. ठीक आहे, होलसेल प्राइस इंडेक्स. तर तुम्हाला माहिती असेल की बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या होलसेल मिळतात. ठीक आहे, तर त्याच्यावरून जो किमतीचा निर्देशांक काढला जातो त्याला म्हटलं जातं WPI किंवा घाऊक किंमत निर्देशांक. आणि याच्यामध्ये फक्त वस्तूंच्या किमतींचा समावेश होतो, हे विधान लक्षात ठेवा. होलसेलमध्ये आपल्याला काय मिळतात, वस्तू मिळतात, सेवा नाही. त्यामुळे WPI मध्ये आपण फक्त वस्तूंच्या किमतीचाच समावेश करतो. मग याच्यामध्ये एकूण वस्तू किती येतात, तर एकूण वस्तू आहेत टोटल 697. पूर्वी ज्या याच्यामध्ये वस्तूंचा समावेश त्या होत्या 676, पण नंतर त्या वाढवण्यात आलेल्या आहेत आणि सध्या त्यांचा नंबर आहे 697. म्हणजे सध्या 697 वस्तूंच्या किमतीवरून WPI हा काढला जातो. मग त्याच्यामध्ये 697 वस्तूंमध्ये 117 वस्तू या प्राथमिक आहेत, 16 या इंधन गटातील आहेत, तर 564 या उत्पादित गटातील आहेत. तर हे तुम्हाला एक चार्ट बनवून असं लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही अशा पद्धतीचा एक चार्ट तुमच्या नोट्समध्ये काढून ठेवा. त्याचं रिझन सांगते की ज्यावेळेला तुम्ही चार्टच्या रूपाने एखादी नोट करून ठेवता, म्हणजे नोट डाऊन करता, एखादी नोट काढलेली असते, तर ते जास्त लक्षात राहतं. आणि इथे तुम्हाला हा पण क्रम विचारला जाऊ शकतो की
प्राथमिक वस्तूंचा म्हणजे भार आहे किंवा वेटेज आहे ते किती आहे, त्यानंतर इंधन गटातील वस्तूंचं किती आहे, उत्पादित वस्तूंचं किती आहे, असा तर प्रश्न येऊच शकतो. पण त्याचबरोबर असा पण येऊ शकतो की कोणत्या गटातील वस्तूंना जास्त वेटेज आहे. तर जर आपण WPIच्या बाबतीत पाहिलं तर इथे सगळ्यात जास्त जे वेटेज आहे ते आहे 64.23% आणि हे आहे उत्पादित वस्तूंना दिलेलं. त्याच्यानंतर आहे प्राथमिक वस्तू आणि नंतर आहेत इंधन गटातील वस्तू. ठीक आहे. तर WPIच्या बाबतीमध्ये एक कार्यगट होता, अभिजित सेन म्हणून, प्रोफेसर अभिजित सेन कार्यदल. 2005ला त्याची स्थापना केली होती आणि त्यांनी शिफारस केल्यानुसार यांचं जे WPIचं जे आधारभूत वर्ष आहे ते बदलण्यात आलं होतं आणि ते 2004-05 हे ठेवण्यात आलं होतं. तर आधारभूत वर्ष म्हणजे काय असतं, ही कन्सेप्ट तुम्हाला मे बी माहीत असेल तरी पण सांगते. म्हणजे ज्या वेळेला किमती ठरवल्या जातात किंवा तर इथे किंमत निर्देशांक काढायचा आहे, तर एक वर्ष असं म्हणजे बेस इयर म्हणून निश्चित केलं जातं. त्याचं रिझन म्हणजे त्या वर्षामध्ये किमतींमध्ये जास्त चढउतार झालेला नसतो आणि मग त्या वर्षाला गृहीत धरून किंवा ते बेस इयर पकडून आत्ता त्याच्यामध्ये किमतींमध्ये किती फरक झालेला आहे हे काउंट केलं जातं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने WPIमध्ये 697 वस्तू तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. फक्त वस्तूंच्या किमतींचा समावेश होतो, हा पण पॉईंट लक्षात ठेवा. जर सध्या आपण पाहिलं तर WPIचं आधारभूत वर्ष जे आहे ते 2011-12 हे आहे. हा पॉईंट पण व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. 2011-12 हे आधारभूत वर्ष म्हणून स्वीकारण्यात आलेलं आहे. WPIचा जो निर्देशांक आहे तो दर महिन्याला काढला जातो. ॲक्च्युली तो सुरुवातीला प्रत्येक आठवड्याला काढला जायचा, पण आत्ता सध्या जर पाहिलं तर तो दर महिन्याला काढला जातो. आणि याचा जो चलनवाढीचा दर असतो तो वर्ष ते वर्ष या पद्धतीने, म्हणजे मागचं वर्ष आणि हे वर्ष, तर याच्यामध्ये किती किमतींमध्ये फरक आहे त्याच्यानुसार तो काढला जातो. WPI जो आहे तो कोणाद्वारे प्रस्तुत केला जातो किंवा कोणाद्वारे तो काढला जातो हे जास्त महत्त्वाचं आहे. तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करणारं आर्थिक सल्लागाराचं कार्यालय यांच्यामार्फत तो संकलित केला जातो आणि प्रस्तुत केला जातो. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. इथे कदाचित थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं जर प्रश्न आला तर, की WPI जो आहे तो एखादी संस्था देतील, म्हणजे जसं CSO वगैरे आहे तर तिचं नाव देतील आणि आपण तिथे कन्फ्यूज होऊ. तर WPI जो आहे तो वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करणारं आर्थिक सल्लागाराचं जे कार्यालय आहे त्यांच्या मार्फत संकलित आणि प्रस्तुत केला जातो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि WPIच्या बाबतीत पुन्हा एकदा सांगते की फक्त वस्तूंचा समावेश होतो, सेवांचा नाही. त्यानंतर जर आपण CPIचा विचार केला तर CPI जो आहे तो किरकोळ किमतींवरून काढला जातो, म्हणजे त्याला म्हटलंच जातं कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. तर याच्यामध्ये CPIमध्ये जो म्हणजे याला 2 नावं आहेत, ग्राहक किंमत निर्देशांक किंवा किरकोळ किंमत निर्देशांक. ठीक आहे. तर याच्यामध्ये वस्तू आणि सेवा या दोन्हींच्या किमतीचा विचार केला जातो. CPI मधल्या वस्तू ज्या असतात त्या जीवनावश्यक वस्तू आणि सेवा गटातल्या असतात आणि म्हणूनच CPIलाच कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स असं सुद्धा म्हटलं जातं. तर हा पॉईंट पण लक्षात ठेवा. त्यानंतर CPIच्या बाबतीत म्हणजे जुनी CPI सिरीज आणि नवीन CPI सिरीज असे 2 प्रकार पडतात. तर पहिला जो CPI काढला जायचा त्याच्यामध्ये 4 प्रकारचे CPI काढले जात होते आणि नंतर मग परत त्याच्यामधले काही जे आहेत ते खंडित किंवा बंद करण्यात आले आणि मग त्यांचे जे आधारभूत वर्ष आहेत ती इथं दिलेली आहे, ती तुम्हाला PDF मध्ये मी देईन. तर हा थोडासा पाठांतराचा विषय आहे. CPI IW जो आहे तर IW म्हणजे इंडस्ट्रीयल वर्कर्स. ठीक आहे. औद्योगिक कामगारांकरता ग्राहक किमतीचा निर्देशांक. त्यानंतर जर आपण AL पाहिला CPI AL तर तो असतो ॲग्रिकल्चरल लेबरर्स. ठीक आहे. म्हणजे शेतमजुरांकरता ग्राहक किमतीचा निर्देशांक. त्यानंतर जो CPI RL आहे तो आहे जे रुरल लेबरर्स असतात त्यांच्यासाठी. आणि दुसरा जो आहे UNME, तर हा पण महत्त्वाचा आहे कारण याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात, जो की अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉईज असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. तर यांचे आधारभूत वर्ष तुम्हाला समोर दिसत असतील आणि किती वस्तूंसाठी काढला जातो ते पण दिसतंय. तर याचा एक चार्ट तुमच्या रूममध्ये बनवून ठेवा तुम्ही किंवा तुमच्या नोट्समध्ये, हे लक्षात राहील. तुमच्या आधारभूत वर्षांवरती प्रश्न येतो जोड्या लावायला. ठीक आहे. तर नवीन जर आपण CPIची सिरीज पाहिली तर ती जानेवारी 2011 पासून सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये 3 प्रकारचे काढले जातात, रुरल, अर्बन आणि कंबाईंड. म्हणजे ग्रामीण, शहरी आणि दोन्हींचा मिळून म्हणजे संयुक्त किंवा एकत्रित असं आपण त्याला म्हणू शकतो.
तर CPIचं जे मोजमाप आहे ते दर महिन्याला केलं जातं आणि त्याच्यावरून चलनवाढीचा जो दर आहे तो वर्ष असा काढला जातो. तर इथे जे तिसरं विधान होतं, ज्याच्यामध्ये आपल्याला म्हटलेलं होतं प्रश्नामध्ये, जे तिसरं विधान होतं, आयकर विभागामार्फत भांडवली नफा निश्चित करण्यासाठी CPI IWचा वापर केला जातो. तर हे विधान चुकीचं होतं, कारण ज्यावेळेला आयकर विभागामार्फत भांडवली नफा निश्चित करण्यासाठी ज्यावेळेला CPIचा वापर करायचा असतो, तर तो CPI UNMEचा वापर केला जातो. ठीक आहे, हे विधान लक्षात ठेवा. CPI UNMEचा वापर केला जातो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न जोडा लावांचा अयोग्य जोडी ओळखायचा हा प्रश्न आहे. 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी अयोग्य जोडी कोणती ते तुम्हाला ओळखायचं आहे. इथे काही चलनवाढीचे किंवा भाववाढीचे प्रकार दिलेले आहेत जे की तुम्हाला माहितीच असतील. रांगणारी भाववाढ धोकादायक नसते, चालणारी चलनवाढ आवश्यक असते, बेसुमार चलनवाढ गरीब आणि मध्यमवर्गीयांना फटका बसतो आणि पळणारी चलनवाढ राजकोषीय धोरणांचा वापर करावा लागतो. कोणती जोडी अयोग्य आहे? अ आणि ब, क आणि ड, क की ड? तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. बऱ्याचदा टीचिंग करताना मला तुमच्या म्हणजे लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही काही क्वेश्चन विचारला तर सगळ्याच प्रश्नांची उत्तर देणं पॉसिबल नसतं, तर थोडं कोऑपरेट करत जा. तरी पण मी प्रयत्न करेन जास्तीत जास्त तुमच्या क्वेश्चन्सचा आन्सर देण्याचा. बट आय होप की मी सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करते. बऱ्याच तुमच्या प्रश्नांची उत्तर ही लेक्चरमध्येच असतात, मी ते एक्सप्लेन केलेलं असतं तिथेच, पण मे बी तुमच्याकडून ऐकण्यामध्ये काहीतरी मिस्टेक होत असेल तर त्यामुळे तुम्ही तो प्रश्न बऱ्याचदा रिपीट पण करतात. तर याचं उत्तर सांगते मी आता. याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे फक्त क जे आहे ते चुकीचं आहे. बाकी अ, ब आणि ड या तीनही जोड्या बरोबर आहेत. तर चलनवाढीचे जे दर असतात त्याच्यावरून चलनवाढीचे काही प्रकार पाडले जातात, ते आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली येते ती म्हणजे रांगणारी भाववाढ. रांगणारी म्हणजे काय? तर जिथे म्हणजे आता इथे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं आहे. रांगणारी, चालणारी, पळणारी आणि बेसुमार म्हणजे टप्पे आहेत त्याचे. तर जिथे भाववाढीचा दर अगदी कमी असतो, खूप कमी म्हणजे अगदी गोगलगाई सारखा, तर त्या भाववाढीला किंवा चलनवाढीला रांगणारी भाववाढ असं म्हणतात. आणि इथे सुमारे वार्षिक 3% चलनवाढ होत असते. म्हणजे 3% वर्षाला फक्त 3% चलनवाढ किंवा 3%पेक्षा कमी असं आपण म्हणू शकतो. 3%पेक्षा जी कमी असते तिला रांगणारी चलनवाढ असं म्हणतात. आणि ही धोकादायक नाही, म्हणजे एखाद्या देशामध्ये किमती 3%पेक्षा कमीने वाढणं याच्यामध्ये धोकादायक असं काहीच नाही. दुसरी येते ती म्हणजे चालणारी. जर समजा चलनवाढीचा दर जो आहे वार्षिक दर तो 3 ते 7% दरम्यान असेल तर त्याला म्हटलं जातं चालणारी चलनवाढ. आता ही जी चालणारी चलनवाढ असते तर आपण थोडक्यात असं पण म्हणू शकतो की 1 अंकी असते, म्हणजे 3 ते 7 म्हणजे 1 अंकी. तर ही अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक मानली जाते. पण जर समजा ती 10% जात असेल, म्हणजे आपण 3 ते 7% पाहतोय, पण जर ती 10% गेली तर मग ती थोडीफार धोकादायक ठरू शकते. तर तिला कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे सरकारने लवकरात लवकर, असं मानलं जातं. तर ही आवश्यक कशी असते? तर मगाशी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की ज्यावेळेला महागाई वाढायला लागते त्यावेळेला बेरोजगारी कमी होते, कारण महागाई वाढते म्हटल्यानंतर खर्च वाढायला लागला की इन्कमची आवश्यकता लोकांना वाटते आणि मग लोक कामाच्या शोधामध्ये जातात. तर त्यामुळे चालणारी जी चलनवाढ असते तर ती अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा आवश्यक असते, कारण अर्थव्यवस्थेतला प्रत्येक घटक जो आहे तो एक दुसऱ्याशी निगडीत आहे, म्हणजे प्रत्येक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. तिसरा जो प्रकार आहे तो आहे पळणारी चलनवाढ. तर पळणारी चलनवाढ जी असते तिचा दर असतो 10 ते 20%. ठीक आहे, मी डिरेक्टली चौथा ऑप्शन घेतलेला आहे. बेसुमार चलनवाढ आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, तर 10 ते 20% असते पळणारी चलनवाढ. आणि याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की किमती या मोठ्या दराने वाढतात, म्हणजे 10 ते 20%नी वाढतात त्यावेळेला त्याला म्हटलं जातं पळणारी चलनवाढ. आणि इथे ही जी चलनवाढ असते 10 ते 20%ची, तर याचा सगळ्यात जास्त फटका जो आहे तो गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना बसतो. आणि त्याच्यामुळे अशी चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी सरकारला राजकोषीय धोरणांचा वापर करावा लागतो. तर ही जी पळणारी चलनवाढ आहे तर तिला तिसरी जोडी जी आहे किंवा तिसरं वैशिष्ट्य आहे, वर्णन जे आहे ते पळणाऱ्या चलनवाढीचं आहे, जे की मी बेसुमार चलनवाढ समोर दिलेलं आहे. तर पळणारी चलनवाढ लक्षात ठेवा 10 ते 20%च्या दरम्यान. हिचा फटका गरीब आणि मध्यमवर्गीयांना बसतो. कसा बसतो तर लक्षात घ्या. समजा एखादी व्यक्ती काम करते, जॉब करते कुठेतरी प्रायव्हेट कंपनीमध्ये वगैरे,
तर महागाई जेव्हा वाढते तेव्हा पेमेंट वाढेलच, याची गरज म्हणजे याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. किंवा जे पेन्शनर्स असतात, महागाई वाढली म्हणजे त्यांची पेन्शन वाढेलच असं नाही. खर्च वाढतोय पण उत्पन्न वाढत नाही, म्हणजे याचा फटका जास्त त्यांना बसतो. ठीक आहे. आणि त्यानंतर पुढचा प्रकार येतो बेसुमार चलनवाढ. बेसुमार म्हणजे तुम्हाला नावावरूनच लक्षात येत असेल की ज्यावेळेला चलनवाढीचा दर हा 20% जास्त असतो, 20% ते 100%च्या दरम्यान, त्यावेळेला त्या चलनवाढीला आपण बेसुमार चलनवाढ असं म्हणतो. तर हा जो चलनवाढीचा दर आहे तो 20%पेक्षा कधी कधी 100% एवढा, कधी कधी त्याहूनही जास्त असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये ही चलनवाढ अगदी मोजताही येत नाही आणि ती आटोक्यात सुद्धा आणता येत नाही, कारण इथे डेली किमती खूप जास्त पटींनी वाढत असतात. म्हणजे बेसुमार चलनवाढ तर ही अतिशय धोकादायक असू शकते. पण लक्षात ठेवायचं काय, रांगणारी चलनवाढ जी आहे ती धोकादायक नसते आणि चालणारी जी असते ती अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असते. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न कॉमन सेन्सवरती याचा आन्सर देऊ शकता तुम्ही. प्रचंड तेजीचे वर्ष कोणते होते? तेजीचे म्हणजे ज्या वेळेला महागाई खूप जास्त वाढली होती किंवा किमती खूप जास्त वाढल्या होत्या. ठीक आहे. 1 1974-75, 2 2001-2, 3 2009-10 आणि 4 2010-11. तर याच्यापैकी कोणतं प्रचंड तेजीचं वर्ष होतं किंवा ज्यावेळेला महागाई खूप जास्त वाढली होती हे तुम्हाला सांगायचं आहे. तुमचं जे आन्सर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. तर जर तुम्हाला पंचवार्षिक योजनांचं लेक्चर आठवत असेल तर त्याच्यावरून तुम्ही गेस करू शकता याचं उत्तर. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, 1974-75. हे प्रचंड तेजीचं वर्ष म्हणून ओळखलं जातं, कारण या कालावधीमध्ये किमती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या. तर त्याच्या पाठीमागचं रिझन काय होतं वगैरे ते आपण पाहूया. तर भाववाढीच्या बाबतीमध्ये 74-75 हे सर्वात जास्त तेजीचं वर्ष होतं. सप्टेंबर 1974 मध्ये घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे जो आपण WPI पाहिला तो 331 होता. तर तोच मार्च 1975 मध्ये 309 आणि मार्च 1976 मध्ये 283 इतका झाला. म्हणजे 74ला जे आहे तर तो खूप जास्त होता हे आपण पाहू शकतो. आणि त्याचं कारण हे होतं की 1971ला जे युद्ध झालं त्यानंतर भारतामध्ये आलेले बांगलादेशी निर्वासितांचे लोंढे. मग आता तुम्ही पहा, ज्यावेळेला लोकसंख्या वाढते त्यावेळेला अर्थात त्यांच्या गरजा भागवण्यासाठी मागणी सुद्धा वाढते, पण त्याच प्रमाणामध्ये प्रोडक्शन वाढेल किंवा उत्पादन वाढेल आणि पुरवठा वाढेल याच्या बाबतीत आपण काही खात्री देऊ शकत नाही. त्याचबरोबर 1973चा तेलाचा झटका जो बसला होता, मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप जास्त प्रमाणावरती तेलाच्या किमती वाढल्या होत्या. आणि त्यानंतर 72-73चा खराब खरीप हंगाम. तर हा जो कालावधी होता ऍक्च्युली चौथ्या योजनेच्या कालावधीमध्ये किंवा 5वी योजनेची सुरुवात असेल किंवा 3री योजना असेल, तर हा कालावधी खूपच म्हणजे आर्थिकदृष्ट्या खूप बिकट अशी सिच्युएशन होती. 2000 नंतर मात्र ही किंमत वाढ जी आहे ती कमी झालेली आहे. तर लक्षात ठेवा की म्हणजे जर तुम्हाला असा प्रश्न आला तर अगदी कॉमन सेन्सवरती किंवा जनरल जे आपल्याला माहिती आहे त्याच्यावरून आपण आन्सर देऊ शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. किंमत वाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही? अ. निर्यात वाढ, ब. साठा, क. पतनिर्मितीत वाढ आणि ड. दुष्काळ. तर याचं जे बरोबर उत्तर आहे, खाली पर्याय दिलेले आहेत, पर्याय अ आणि ब. दुसरा पर्याय आहे फक्त क आणि ड. तिसरा पर्याय आहे फक्त ड आणि चौथा पर्याय आहे फक्त क. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. मग मी तुम्हाला एक्सप्लेन करते की पुरवठाजन्य चलनवाढ काय असते किंवा मागणीजन्य चलनवाढ काय असते. आणि ही कन्सेप्ट जरी माहिती असेल ना तरी सुद्धा आपण याचं उत्तर देऊ शकतो. तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा पटकन. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, फक्त क. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण पुरवठाजन्य किंवा मागणीजन्य हे नक्की एक्झॅक्टली काय आहे कन्सेप्ट ते पाहूया. तर एखाद्या वस्तूची किंमत किंवा कधीही महागाई वाढण्याची किंवा किमती वाढण्याची कारणं काय असू शकतात? तर 2 मुख्य कारणं सांगितली जातात. 1 वस्तू आणि सेवांच्या मागणीत होणारी वाढ आणि 2 वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यात होणारी घट. ठीक आहे. तर आता याच्याबद्दल अगदी म्हणजे साध्या भाषेत बोलायचं म्हटलं तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं की समजा एका दुकानामध्ये 2च मोबाईल फोन आहेत आणि गिरायक आहेत 10.
हे 10 लोक जे आहेत हे 2 मोबाईल खरेदी करण्यासाठी आलेत. या दुकानदाराने काय केलं, जी मोबाईलची किंमत होती, ऑलरेडी जी किंमत आहे, तर हा दुकानदार काय करेल, तेवढ्याच किमतीला देईल की किंमत जास्त वाढवून देईल? अर्थात जास्त वाढवून देईल, कारण इथे मागणी जास्त आहे. 10 लोक आहेत, मग त्याच्यामध्ये जो जास्त पैसे द्यायला तयार होईल, त्याला तो मोबाईल फोन देईल. म्हणजे ज्यावेळेला मागणी जास्त असते, त्यावेळेला किंमत वाढते. मग मागणी वाढण्याचं कारण काय असू शकतं? एक तर या लोकांकडे, या 10 जणांकडे पैसा खूप जास्त आहे, म्हणून ते खर्च करायला आले. किंवा असं सुद्धा होऊ शकतं, की मोबाईलचं जे उत्पादन आहे किंवा याच्या दुकानापर्यंत पोहोचलेले जे मोबाईल आहेत, ते कमी आहेत. म्हणजे एक तर पुरवठा कमी झालाय किंवा मागणी जास्त झाली आहे. या 2 गोष्टींमुळे किमती वाढू शकतात. मग आता ह्याच्यामध्ये कोणते घटक असे असतात, की ज्याच्यामुळे मागणी वाढते किंवा मागणी वाढते किंवा असे कोणते घटक आहेत, ज्याच्यामुळे पुरवठा कमी होतो, ते आपण पाहणार आहोत. तर इथे आपल्याला प्रश्नामध्ये पुरवठाजन्य विचारले, तर आपण पहिल्यांदा पुरवठाजन्य पाहूयात आणि नंतर मग मागणीजन्य पाहूया. पुरवठाजन्य घटक म्हणजे काय? तर ज्या कारणांमुळे पुरवठ्यावरती परिणाम होतो, म्हणजे लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचू शकत नाहीत. पुरवठ्यामध्ये घट होते. त्या गोष्टींना आपण पुरवठाजन्य घटक म्हणतो आणि ज्या कारणांमुळे मागणी वाढू शकते, त्यांना आपण मागणीजन्य घटक म्हणतो. मग पुरवठाजन्य घटक कुठले असतील? तर इथे पहिला दिलेला आहे कृषी उत्पादनातील चढ-उतार. म्हणजे जर समजा आपण जर कुठलंही प्रोडक्ट जे की म्हणजे जिथे कच्चा माल म्हणून शेतीत उदाहरण आपण साधं साखरेचं घेतलं. जर समजा शेतामध्ये ऊसच नसेल, म्हणजे व्यवस्थित आपण म्हणू शकतो की पाऊस नाही पडला किंवा वातावरण व्यवस्थित नाही आणि त्याच्यामुळे ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालं नाही. तर मग साखरेचं उत्पादन होईल का? नाही आणि त्याच्यामुळे साखरेचा पुरवठा कमी होईल आणि साखरेचा पुरवठा कमी झाला तर अर्थात साखरेची किंमत जास्त होईल. अशाच पद्धतीने म्हणजे मधल्या कालावधीमध्ये तुम्हाला आठवत असेल की कांद्याच्या किमती या भरमसाठ वाढलेल्या होत्या. त्याचं रिझन काय होतं? तर कांद्याचं उत्पादनच नव्हतं किंवा कांद्याचा पुरवठा कमी प्रमाणामध्ये होता. त्यामुळे जेवढा पण कांदा होता त्याच्या किमती जास्त वाढल्या. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये झालेले चढ-उतार हा एक घटक आहे. अपुरी औद्योगिक वाढ. कदाचित कच्चा माल आहे, परंतु त्या कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्यासाठी जी यंत्रसामग्री लागते किंवा जे आपण असं म्हणू शकतो की ज्या इंडस्ट्रीज असायला हव्यात, तिथे पुरेसा विकास नाही झाला. तर त्याच्यामुळे सुद्धा पुरवठ्यामध्ये कमतरता होऊ शकते. त्यानंतर उत्पादन घटकाची दुर्मिळता. जे प्रोडक्शन आपल्याला पाहिजे किंवा जे उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे, ते मोठ्या प्रमाणावरती मिळालं नाही किंवा श्रम असेल म्हणजे तिथे बऱ्याचदा कामगारच नाहीयेत किंवा भांडवलच नाहीये, कच्चा मालच नाहीये. तर या गोष्टींच्या टंचाई निर्माण झाल्यामुळे सुद्धा पुरवठा कमी होऊ शकतो. त्यानंतर औद्योगिक कलह. औद्योगिक कलह म्हणजे काय? की समजा एखाद्या ठिकाणचे जे कामगार आहेत, ते संपावरतीच गेले, तर काय होईल? तिथलं प्रोडक्शन बंद होईल, उत्पादन बंद होईल आणि उत्पादन बंद झाल्यामुळे पुरवठा कमी होईल. म्हणजे औद्योगिक कलह म्हणजेच काय? तर थोडक्यात जे काही संप होतात किंवा असं म्हणू शकतो आपण की आम्हाला पगार नाही मिळाला म्हणून मग आम्ही कामावरती नाही येणार किंवा कामावरती येऊ पण आम्ही व्यवस्थित काम करणार नाही, अशी एक जी भूमिका असते. तर या गोष्टी. नैसर्गिक संकटे याच्याबद्दल तर आपण जस्ट आत्ता बोललो. त्यानंतर व्यापारी वर्गाकडून केली जाणारी सट्टेबाजी किंवा साठेबाजी हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. बऱ्याचदा असं होतं, की काही लोकांना माहिती असतं, की थोड्याच दिवसामध्ये किमती वाढतील किंवा किमती कमी होतील. मग काही लोकं काय करतात, तो जो माल आहे त्याची साठवणूक करतात. म्हणजे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, की दुकानामध्ये माल जरी असला तरीसुद्धा बरेच दुकानदार देण्यासाठी म्हणजे नकार देत होते. त्याचं रिझन काय? तर ते साठेबाजी करून ठेवत होते. कारण त्यांना असं वाटत होतं, की ज्यावेळेला लॉकडाऊन वाढेल, त्यावेळेला जर समजा माझ्यापर्यंत माल नाही पोहोचला, तर मी त्यावेळेला हाच माल जास्त किमतीने विकेन. म्हणजे साठेबाजीमुळे काय होऊ शकतं? पुरवठ्यामध्ये घट होऊ शकते. त्यानंतर ग्राहकांकडून केली जाणारी साठेबाजी. ग्राहक पण बऱ्याचदा असंच करतात. म्हणजे लॉकडाऊनच्या कालावधीमध्येच तुम्हाला हे पण जाणवलं असेल, की जे लोक पहिल्यांदा फक्त 15 दिवसांसाठीचा किराणा भरत होते, त्या लोकांनी एकदम 3-3 महिन्यांसाठी, 4-4 महिन्यांसाठीचा किराणा जो आहे तो खरेदी करून ठेवला. का? कारण त्यांना असं वाटलं, की परत एक तर किमती वाढतील किंवा मला तो जाऊन किराणा घेणं पॉसिबल नाही होणार आणि त्याच्यामुळे याच ग्राहकांनी जास्त प्रमाणामध्ये किराणा माल घेतल्यामुळे बाकी ग्राहकांपर्यंत तो म्हणजे त्याचा पुरवठा कमी झाला. तर याच्यामुळे सुद्धा किमती वाढू शकतात. त्यानंतर निर्यातीमधील वाढ, हा पण पुरवठाजन्य घटक आहे. जसं की म्हणजे एखादं उत्पादन आपण आपल्या देशामध्ये घेतलंय, पण देशामध्ये ते जास्त विकण्याऐवजी त्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर झाली. तर देशामध्ये काय होईल? त्याचा पुरवठा कमी प्रमाणात होईल. म्हणजे निर्यातीतील वाढ हा पण एक पुरवठाजन्य घटक आहे. आणि पुढचं
पुढचा जो घटक आहे किंवा जे कारण आहे ते आहे घटत्या उत्पादन फलाच्या नियमाची कार्यवाही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखाद्या उद्योग संस्थेमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये जशी जशी यंत्र जुनी होत जातात तसं तसं त्यांची उत्पादन क्षमता पण कमी होते. म्हणजे सुरुवातीला मे बी एखादी मशीन नवीन आहे तर त्यावेळेला ती जेवढ्या प्रमाणामध्ये उत्पादन देते तेवढं ती नंतर देईलच असं नाही. म्हणजे अ, त्या मशीनची किंवा त्या यंत्राची जी क्षमता आहे ती कमी कमी होत जाते आणि त्याच्यामुळे सुद्धा पुरवठ्यामध्ये घट येऊ शकते. ठीक आहे, तर ही काही कारणं आहेत. त्याच्यानंतर अजून एक कारण आहे ते म्हणजे एकांगी उत्पादन. बऱ्याच वेळेला काय केलं जातं की ज्या चैनीच्या वस्तू आहेत त्यांच्या उत्पादनावरती जास्त भर दिला जातो आणि मग ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे सुद्धा पुरवठ्यामध्ये घट होऊ शकते. ठीक आहे, तर किंमत वाढीसाठी कारणीभूत असणारे पुरवठाजन्य घटक तुम्हाला समजले असतील. पुढचा प्रश्न आहे, किंमत वाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक मागणीजन्य नाही? मगाशी प्रश्न होता पुरवठाजन्य नाही, आता विचारले मागणीजन्य नाही. म्हणजे इथे तुम्हाला पुरवठाजन्य असणारे पॉइंट शोधायचे आहेत. पहिला, उत्पन्नात वाढ, ब निर्यात वाढ, क उत्पादनात घसरण आणि ड उत्पादकतेत घसरण. 1 अ आणि ब, 2 क आणि ड, 3 फक्त ड आणि 4 फक्त क. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. जर तुम्हाला पुरवठाजन्य मी जे पॉइंट सांगितले ते समजलं असेल तर इथे तुम्ही आन्सर बरोबर देऊ शकता. मला थोडंसं वेगळं आन्सर अपेक्षित आहे. ज्यांनी आत्ता म्हणजे 6 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे किंवा ज्यांना तो समजलाय ते नक्कीच याचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये व्यवस्थित देतील मला. आय होप सो. लेट्स सी कोणाकोणाला येते पाहूया. या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तर हा जो प्रश्न आहे याचं उत्तर मी सांगते आता. याचं उत्तर जे आहे ते असायला पाहिजे ब, क आणि ड. पण तसा ऑप्शन याच्यामध्ये नाहीये. ब, क आणि ड का ते पण सांगते. तर हा ॲक्च्युली एका क्वेश्चन पेपरमधून घेतलेला क्वेश्चन आहे. तर इथे ऑप्शनमध्ये थोडीशी गडबडी होती त्यांच्याकडून. पण क्वेश्चनमधून आपले जे मागणीजन्य घटक आहेत ते कंप्लीट होणार होते म्हणून मी हा क्वेश्चन घेतलाय. तर निर्यात वाढ जो आहे तो पुरवठाजन्य घटक आहे हे मी जस्ट आत्ता सांगितलं तुम्हाला. तर त्याच्यावरून तुम्ही आन्सर काढला असेल तर तुमचं उत्तर एक आलं असेल, पण तसं उत्तर काढायचं नव्हतं. तर निर्यात वाढ जी आहे, निर्यात वाढ झाली की पुरवठा कमी होतो हे आपल्याला माहिती आहे. उत्पादनात घसरण झाली तर काय होतं? अर्थातच तिथे पण पुरवठा कमी होतो कारण उत्पादनच कमी होते. उत्पादकतेत घसरण म्हणजे काय? जे मी घटत्या फलाचा जे तुम्हाला सिद्धांत सांगितला किंवा घटत्या फलाचा नियम जो सांगितला की त्या यंत्रसामग्रीची क्षमताच कमी झालेली आहे. म्हणजे समजा आपण उदाहरणार्थ असं घेऊया की एक मशीन आहे जी दिवसामध्ये सुरुवातीला जर पाहिलं तर 1000 बुटांचं प्रोडक्शन करत होती. 1000 बूट जे आहेत ते तयार करत होते, शूज. ठीक आहे. पण नंतर नंतर त्या मशीनची क्षमता जी आहे ती कमी झाली आणि आता 1000 ऐवजी ती 800च बूट तयार करायला लागली. तर त्याच्यामुळे सुद्धा पुरवठा कमी होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे 3 जे पॉइंट आहेत म्हणजे ब, क आणि ड हे पुरवठाजन्य आहेत. तर मागणीजन्य कसे आहेत ते आपण पाहूयात. मागणीजन्य म्हणजे काय? की ज्या कारणांनी मागणी वाढू शकते. ठीक आहे, की ज्या कारणांमुळे मागणी वाढू शकते. मग मागणी कधी वाढेल? सगळ्यात पहिला पॉइंट हा, की जेव्हा आपल्याकडे पैसे येतात त्यावेळेला आपल्याला ते म्हणजे फार रेअर लोकं असतात अशी, जे की पैसे आल्यानंतर ते तसेच ठेवतात. आणि खूप मोठ्या प्रमाणावर लोकं असे असतात, की पैसा आला की तो कुठे ना कुठेतरी खर्च करतात. म्हणजे सगळ्यात पहिलं तर कारण हेच आहे, की अ, जो पैसा येतो लोकांकडे, तर तो. ठीक आहे? त्याच्यानंतर दुसरा पॉइंट येतो लोकसंख्या वृद्धी. लोकसंख्या वाढली तर त्यांच्या गरजा वाढणार आणि मग त्यामुळे अर्थातच मागणी वाढणार. म्हणजे मागणीजन्यमध्ये लोकसंख्या वाढ हा एक घटक येतो. त्यानंतर लोकांच्या उत्पन्नात वृद्धी, तोच पॉइंट मी पहिल्यांदा सांगितलं की तुमच्याकडे पैसे आले म्हणजे तुमचं उत्पन्न वाढलं. सुरुवातीला समजा तुम्ही महिन्याला 10,000 रुपये कमवता तर तुम्ही 10,000 प्रमाणेच खर्च करणार. पण समजा कालांतराने तुमचं उत्पादन वाढलं आणि 10,000च्या ऐवजी तुम्ही 20,000 रुपये मंथली कमवायला लागलात तर तुमचा खर्च पण तसाच वाढतो. राईट? तर हे एक कारण आहे. त्याच्यानंतर निर्यात वाढ जो आहे तर इथे हा जो निर्यात वाढ जो पॉइंट दिलेला आहे तो त्यांनी अशा अर्थाने दिलेला आहे की इथे परकीय मागणी म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर त्यांनी पर्याय क्रमांक 2 देण्याचं जे कारण आहे ते हे आहे की आपण ज्यावेळेला निर्यात वाढ पाहिलं त्यावेळेला निर्यात वाढ झाल्यामुळे देशामध्ये पुरवठा कमी होतो. पण इथे
परकीय देशातून झालेली मागणी म्हणजे तो एक मागणीजन्य घटक असं त्यांनी कन्सिडर केलेला आहे. पण अकॉर्डिंग टू जर आपण आपल्या बुकप्रमाणे गेलो तर निर्यात वाढ हा पुरवठाजन्य घटक आहे, मागणीजन्य नाही. पण जर समजा ऑप्शन तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये सेम ॲज इट इज क्वेश्चन आला आणि ऑप्शन जर असे असतील तर तिथे तुम्ही पर्याय क्रमांक 2 हे उत्तर द्यायला पाहिजे. तर त्यानंतर पुढचा येतो पतनिर्मितीमध्ये वाढ. म्हणजे जो पैसा येतो मार्केटमध्ये, आरबीआय ज्या पण नोटा छापते किंवा जो पैसा मार्केटमध्ये येत आहे त्याचं प्रमाण जर वाढलं, मग ते कोणत्याही प्रमाणे वाढू शकतं. जसं की आपण थोडक्यात एक उदाहरण घेऊया की प्रशासकीय खर्चामध्ये झालेली वाढ किंवा सरकारचा जो खर्च असतो त्याच्यामध्ये झालेली वाढ. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला आपण एक सिलेंडरचं उदाहरण घेऊयात की सुरुवातीला समजा एक सिलेंडर जो आहे तो 900 रुपयांना मिळत असेल. एक जस्ट एक्झाम्पल देते, आय डोंट नो एक्झॅक्टली कितीला मिळतो. तर समजा 900 रुपयांना तो मिळत असेल. गव्हर्नमेंटने काय केलं, याच्यावरती सबसिडी किंवा जे काही बाकीच्या योजना आहेत त्या आणल्या आणि 900 रुपयांचा जो सिलेंडर आहे तो 700 रुपयांना द्यायला सुरुवात केली. आता या 700 रुपया म्हणजे 700 रुपयाला सिलेंडर यायला लागला. मग या व्यक्तीकडे जी व्यक्ती घेणार आहे त्या व्यक्तीकडे 200 रुपये शिल्लक राहिले. मग ती व्यक्ती असं म्हणेल का की हे 200 रुपये मी सरकारला देऊन टाकतो? अजिबात नाही. ती व्यक्ती काय करेल, हे 200 रुपये कुठे ना कुठेतरी खर्च करेल. म्हणजे गव्हर्नमेंटचा खर्च जेव्हा वाढतो, गव्हर्नमेंटचा खर्च म्हणजे काय असतो, तर सर्वसामान्यांसाठी आणलेल्या योजना. ठीक आहे. तर सर्वसामान्यांसाठी गव्हर्नमेंटच्या योजना आणत असतं, त्याच्यातून गरीब जनता असेल किंवा कोणतीही सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्या हातामध्ये पैसा वाढत असतो. ठीक आहे. आणि त्यामुळे मग मागणी वाढत असते. हा एक पॉईंट झाला. त्यानंतर पुढचा जर पॉईंट आपण पाहिला याच्यामध्ये, तर खाजगी खर्चामध्ये वाढ. खाजगी खर्च म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती तिचा स्वतःचा जो खर्च आहे, समजा तिने एखादा व्यवसाय वगैरे सुरू केला आणि त्याच्यामध्ये तिच्याकडे उत्पन्न यायला लागलं, म्हणजे परत एकदा उत्पन्नातली वाढ असं आपण म्हणू शकतो. आणखी एक मागणीजन्य जो घटक आहे तो आहे काळा पैसा. हा एक खूप मोठा मुद्दा आहे जो की मागणीजन्यसाठी कारणीभूत आहे. मागणीजन्य जी चलनवाढ निर्माण होते त्याच्यासाठी. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे जर काळा पैसा आला तर आपण पाहतो की जास्तीत जास्त ती व्यक्ती ते बँकेमध्ये ठेवण्यापेक्षा चैनीच्या वस्तूंमध्ये खर्च करण्याचा विचार करत असते आणि त्यामुळे अर्थातच मागणी वाढत असते. ठीक आहे. त्यानंतर अंतर्गत कर्जाची परतफेड. सरकारने जी काही कर्ज पहिली घेतली असतील, म्हणजे बऱ्याचदा सरकार प्रायव्हेट कर्ज जी असतात ती पण घेत असते, लोकांकडून पण कर्ज घेत असते. तर त्यावेळेला ज्यावेळेला ते सरकार ते पैसे परत करतं, तर त्या व्यक्तीला ते पैसे परत मिळाले की ती व्यक्ती परत ते पैसे कुठे ना कुठेतरी खर्च करत असते. आणखी एक मागणीजन्य कारण आहे ते म्हणजे करांमध्ये होणारी घट. आता समजा सुरुवातीला जर आपण पाहिलं तर कर आपण असं पकडून चालूयात की सुरुवातीला तुम्हाला 5% कर भरावा लागतोय. पण सरकारने कर कमी केला आणि तो 3% केला. तर उरलेले जे 2% आहेत, हे 2% तुम्ही कुठे ना कुठेतरी खर्च करण्याचा विचार करणार. म्हणजे तुम्ही खर्च करणार म्हणजे काय, तुम्ही कशाची तरी मागणी करणार आणि मागणी वाढली की किंमत वाढते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे पॉईंट होते मागणीजन्य आणि पुरवठाजन्य. आय होप तुम्हाला सगळं क्लिअर होत असेल, फास्ट होत नसेल. कारण म्हणजे मी व्यवस्थित स्लो सांगायला लागले, काही बोलतात फास्ट घ्या, फास्ट घ्यायला लागले की नंतर तुम्हीच बोलतात की मॅम स्लो घ्या. तर मी थोडं मॅनेज करण्याचा प्रयत्न करते, पण मी व्यवस्थित एक्झाम्पल्स देऊन एक्सप्लेन करते. तर या कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आर्थिक प्रगतीसाठी वित्त उभे करण्याच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीमुळे भाववाढ निर्माण होऊ शकते? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे भाववाढ निर्माण होऊ शकते? 1. अंतर्गत आणि बहिर्गत कर्ज. 2. क्रमवर्धी कर पद्धती. 3. तुटीची वित्त व्यवस्था आणि 4. सरकारी कर्ज रोखे. तर याचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. म्हणजे अशा कोणत्या पद्धती आहेत ज्याच्यामुळे भाववाढ निर्माण होऊ शकते? अंतर्गत आणि बहिर्गत कर्ज, क्रमवर्धी कर पद्धती, तुटीची वित्त व्यवस्था आणि सरकारी कर्ज रोखे. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, तुटीची वित्त व्यवस्था. तर याच्याबद्दल मी ॲक्च्युली मागच्याच क्वेश्चनमध्ये बोलायला पाहिजे होतं, पण हा पॉईंट राहून गेला आपला. तर तुटीची अर्थव्यवस्था म्हणजे वित्त व्यवस्था म्हणजे काय, किंवा तुटीचा अर्थ भरणा म्हणजे काय, किंवा डेफिशिट फायनान्सिंग म्हणजे काय. तर मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं की असं गृहीत धरा की समजा एखाद्या व्यक्तीचं इन्कम आहे 100 रुपये, पण त्या व्यक्तीचा खर्च आहे 120 रुपये. मग त्या व्यक्तीने 20 रुपये एक्स्ट्राचे खर्च केले, म्हणजेच काय, तर 20 रुपये जे एक्स्ट्रा खर्च केले ते 20 रुपये त्या व्यक्तीला कुठून ना कुठून तरी पाहावे लागतील. मग बऱ्याचदा असं होतं
की गव्हर्नमेंट जे आहे, तर भारतासारखे जे देश असतात ते तर असंच करतात, की तुटीचा जो अर्थसंकल्प आहे तो मांडत असतात. म्हणजे काय करतात, तर मुद्दाम तूट निर्माण केली जाते. म्हणजे जेवढं इन्कम आहे त्याच्यापेक्षा खर्च हा जास्त दाखवला जातो. आणि मग ज्यावेळेला हा जास्तीचा खर्च भागवायचा असतो, त्यावेळेला मग ते काय करतात, एकतर कर्ज घेतील किंवा मग मोठ्या प्रमाणावरती नोटा छापायला लावतील. म्हणजे आर-बी-आय नोटा छापेल आणि मग ज्यावेळेला नोटा छापल्या जातात, त्यामुळे अर्थातच काय होतं, की पैसा वाढतोय आणि पैसा वाढत गेला, की मग मागणी वाढते आणि मागणी वाढली, की त्याच्यामुळे काय होतं, लोकांच्या हातामधलं उत्पन्न वाढून अर्थात वस्तू आणि सेवांची मागणी वाढते. म्हणजे काय, आता सरकारचं इन्कम समजा, म्हणजे इथे अगदी साध्या उदाहरणानुसार आपण पाहूया. सरकारचं जे इन्कम आहे ते परत एकदा आपण असं गृहीत धरूया की ₹100च आहे. पण सरकारने खर्च केलेत ₹120. मग आता सरकारला हे वरचे ₹20 जे आहेत ते कुठून ना कुठून तरी मॅनेज करावे लागतील. मग सरकार काय करेल, हे ₹20 जे आहेत ते आर-बी-आयला सांगेल की तुम्ही आम्हाला छापून द्या. मी अगदी छोट्या रकमेचं उदाहरण घेते, कारण जास्त आकडेवारीमध्ये फसायचं नाही आपल्याला, फक्त संकल्पना क्लिअर करून घ्यायच्यात. मग या ज्या नोटा येतील एक्स्ट्राच्या, या परत सरकार कुठे खर्च करेल? जनतेसाठी खर्च करेल. कोणती ना कोणती योजना आणेल, त्या योजनेसाठी खर्च करेल आणि मग सरकारने ज्यावेळेला योजनेवरती खर्च केला, लोकांसाठी खर्च केला, लोकांच्या हातामध्ये पैसा येतो. कारण सुरुवातीला म्हणजे अगदी छोट्या-छोट्या गोष्टी घ्या. गॅस सिलेंडर एक उदाहरण झालं फक्त. आता शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती म्हणजे प्रधानमंत्री किसान योजना, आपण तिचं जरी उदाहरण घेतलं, किसान सन्मान योजना, तर तिचं जरी उदाहरण घेतलं तरीसुद्धा सुरुवातीला एखादा शेतकरी त्याच्या अकाउंटला काहीच पैसे नाही आहेत किंवा त्याचं असं कन्फर्म असं इन्कम नाही आहे. पण आता गव्हर्नमेंट काय करायला लागलं, की इन्स्टॉलमेंटमध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्या अकाउंटला ₹2,000-2,000 जे आहेत ते टाकायला लागलं. मग आता एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सुरुवातीला रुपया पण नाहीये आणि त्या शेतकऱ्याला सडनली गव्हर्नमेंटकडून ₹2,000 मिळाले. मग तो शेतकरी काय करेल? हे ₹2,000 कुठे ना कुठेतरी खर्च करेल. खर्च करेल म्हणजे काय? तो कशाची ना कशाची तरी मागणी करेल, कारण त्याला काहीतरी घ्यायचंय. म्हणजे इथे मागणी वाढली. मागणी वाढली की मग किंमत वाढली. लक्षात येते? तर आता तुम्ही असं म्हणाल, की असं थोडीच आहे, की म्हणजे मग प्रत्येक वेळेलाच मागणी वाढते. तर अशी जनरली मागणी वाढणार. ज्यावेळेला हे ₹2,000 हातातच नाहीयेत, म्हणजे त्या शेतकऱ्याकडे हे ₹2,000 नाहीच आहेत, त्यावेळेला तो खरेदी नाही करणार. पण ज्यावेळेला त्याच्याकडे ते आले, त्यावेळेला तो कुठे ना कुठेतरी खर्च करणार आणि ही जी गोष्ट आहे, म्हणजे समजण्यासाठी मी तुम्हाला छोटं उदाहरण देते. पण हे जर तुम्ही अगदी म्हणजे ब्रॉड लेव्हलला पाहिलं, पूर्ण देशाच्या दृष्टीने विचार केला, अगदी जगाच्या दृष्टीने विचार केला, तर इकॉनॉमीमध्ये या गोष्टी ज्या आहेत, त्या खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम करतात किंमत वाढीवरती. ठीक आहे? आता त्यानंतर दुसरा पॉइंट जो होता तो अंतर्गत कर्ज. अंतर्गत कर्ज जी असतात ती व्यापारी बँकेकडून घेतलेली असतात. मग बँकांकडील पैसा काय होतो? कमी होतो. म्हणजे आता गव्हर्नमेंटनी समजा, आता परत एकदा याचं उदाहरण पण मी सांगते तुम्हाला. समजा ही बँक आहे. बँकेकडून काही खाजगी व्यक्ती ज्या आहेत, त्या कर्ज घेतात. ठीक आहे. आता समजा असं आपण गृहीत धरूया, की 5 व्यक्ती आहेत ज्या बँकेकडून कर्ज घ्यायला येतात. बँकेकडे थोडी रक्कम अवेलेबल आहे. पण गव्हर्नमेंटनी काय केलं, या व्यापारी बँकेकडूनच कर्ज घेतलं. कोणी घेतलं? गव्हर्नमेंटनी घेतलं. तर इथे बँकेची पहिली क्षमता काय होती? या 5 व्यक्तींना कर्ज देण्याची क्षमता होती बँकेची. पण गव्हर्नमेंटनी काय केलं, एकूण 2 किंवा 3 व्यक्तींच्या हिश्श्याचं जे कर्ज आहे ते स्वतःच घेतलं. मग आता बँक काय करेल, समजा 3 व्यक्तींचं कर्ज जर गव्हर्नमेंटलाच गेलं, तर मग ज्या 2 म्हणजे ज्या 5 व्यक्तींना देऊ शकत होते त्याऐवजी बँक काय करेल, फक्त 2च व्यक्तींना देईल. म्हणजे आता ज्या 5 व्यक्ती मार्केटमध्ये काहीतरी घ्यायला जाणार होत्या, त्याऐवजी या 2च व्यक्ती जातील. म्हणजे काय होईल, अंतर्गत कर्जांमुळे काय होतं, तर बँकांकडचा पैसा कमी होतो, परिणामी लोकांकडचा पैसा कमी होतो आणि त्यामुळे भाववाढ नियंत्रित होते. भाववाढ होत नाही. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं भाववाढ कशामुळे होते. त्यानंतर करामध्ये जर वाढ केली, तर मगाशी जे उदाहरण दिलं तेच फक्त उलट करून पाहूया. सुरुवातीला तुम्ही 3% एवढाच कर देताय तुमच्या उत्पन्नावरती, पण नंतर तुम्हाला सरकारने काय केलं, कर वाढवला. 3%च्या ऐवजी तुमच्याकडून 5% रक्कम घ्यायला सुरुवात केली. तर तुमच्या हातातला पैसा तर कमी झाला, कारण तुमचा जास्त पैसा कुठे जातोय? टॅक्समध्ये जातोय. मग तुमचा खर्च काय होईल? ऑटोमॅटिकली कमी होईल. खर्च कमी झाला म्हणजेच काय झालं? किंमत कमी झाली, म्हणजे भाववाढ नियंत्रणामध्ये येईल. ठीक आहे? तर अशा पद्धतीने अंतर्गत कर्ज असेल, बहिर्गत कर्ज असेल, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भाववाढीवरती किंवा किंमत वाढीवरती परिणाम करत असतात. ओके, आय होप की क्लिअर होत आहेत गोष्टी सगळ्या. पुढचा प्रश्न.
भारतीय चलन फुगवट्याच्या संदर्भात खालील घटकांचा विचार करा. अ. वाढत्या प्रबंधित किमती. ब. तेलाच्या वाढत्या किमती. क. वाढत्या लोकसंख्येचा भार. आणि ड. अप्रत्यक्ष करांमधील वाढ. चलन फुगवट्यास कारणीभूत असलेल्या वरीलपैकी कुठल्या घटकांना प्रशासन जबाबदार आहे? 1. ब व क. 2. अ, ब व क. 3. अ आणि ड. आणि 4. वरीलपैकी सर्व. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. आणि हा पण प्रश्न कॉमन सेन्सने सुटणारा आहे, म्हणजे याच्यामध्ये काही फार मोठं लॉजिक लावावं असं काही नाही. उत्तर तुमचं लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा पटकन. असं विचारलेलं आहे, चलन फुगवट्यास कारणीभूत असलेल्या कोणत्या घटकांना प्रशासन जबाबदार आहे? तर एलिमिनेशन मेथडनी तुमचा आन्सर निघून जातो इथे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे आता इथे मी तुम्हाला म्हटले एलिमिनेशन मेथडनी. इथे विचारले चलन फुगवटा म्हणजेच किंमत वाढ. किंमत वाढीसाठी कुठल्या घटकांसाठी प्रशासन जबाबदार आहे असे विचारले. लोकसंख्या जी वाढते त्याच्यासाठी प्रशासन जबाबदार असतं का? अर्थात नाही. म्हणजे आपण डिरेक्टली गव्हर्नमेंटला जबाबदार नाही धरू शकत लोकसंख्या वाढीसाठी. सो क असणारा ऑप्शन जो आहे पहिला गेला, दुसरा गेला, चौथा गेला, उरला काय? फक्त पर्याय क्रमांक 3. म्हणजे आपल्याला बरोबर उत्तर. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिलं आणि चौथं जे आहे कोणत्या घटकांना प्रशासन जबाबदार आहे असे विचारले, तर अ आणि ड हे त्याचं उत्तर येतं. तर इथे जर आपण पाहिलं चलन फुगवट्याच्या संदर्भात प्रशासन काय करू शकतं? वाढत्या प्रबंधित किमतींमुळे आणि अप्रत्यक्ष करांमधल्या वाढीशी संबंधित आहे. तर काही किमती वाढतात त्याला प्रशासनाला आपण जबाबदार धरू शकतो, किंवा अप्रत्यक्ष कर जो असतो इनडायरेक्ट टॅक्सेस, तर त्याला सुद्धा आपण प्रशासन जबाबदार पकडू शकतो. मात्र इतर जे दिलेलं आहे जसं की तेलाच्या वाढत्या किमती, तर तेलाच्या किमती वाढतात याला प्रशासनाला आपण जबाबदार नाही धरू शकत, कारण याच्यामध्ये जे आंतरराष्ट्रीय गोष्टी असतात त्या पण मॅटर करतात. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की तेलाच्या किमती का वाढतात किंवा का कमी होतात, त्याच्यामुळे याला आपण प्रशासनाला जबाबदार धरू शकत नाही. जर सरकारने काही वस्तू आणि सेवांच्या दरामध्ये वाढ केली तर त्या वस्तू आणि सेवामधील दरावरती वाढ होऊन करामध्ये सुद्धा वाढ होते आणि त्याचा भार शेवटी ग्राहकावरती पडतो, म्हणजेच अप्रत्यक्ष करावरती भार होतो. तेलाच्या किमतीमधली वाढ आणि लोकसंख्येचा भार जो आहे, वाढत्या लोकसंख्येचा भार, याला प्रशासन जबाबदार नसतं. भारतामध्ये ज्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होते ही आंतरराष्ट्रीय तेल उत्पादन आणि त्याच्या भावावरती अवलंबून असते. हे तर आपल्याला माहिती आहे, कारण आपण जे पण तेल आहे ते बाहेरून आयात करतो, त्यामुळे त्याला आपण डिरेक्टली गव्हर्नमेंटला जबाबदार पकडू शकत नाही. पुढचा प्रश्न, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो? 1. मौद्रिक धोरणात बदल. 2. आयात शुल्कात कपात. 3. सार्वजनिक वितरण व्यवस्था. आणि 4. वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. तर हा जो घटक आहे भाववाढ किंवा किंमत वाढ, तर त्याच्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट पॉईंट आपण कव्हर केलेत. फक्त ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, म्हणजे जसं की मुद्रास्फीती म्हणजे काय, जिफेन वस्तू म्हणजे काय, तर लवकर मी मे बी अगोदर, म्हणजे जसं आपलं लेक्चर असतं डेली 4 PM ला, तर तसं एक शेड्यूल्ड लेक्चर घेईन मी, आणि त्याच्यामध्ये त्या प्रत्येक पॉईंटवरती एक प्रश्न असेल आणि तो प्रत्येक पॉईंट मी अगदी सोप्या भाषेत एक्सप्लेन करेन. मे बी जर पॉसिबल झालं तर मंडेला त्याचंच लेक्चर घेईन मी, कारण उद्या आपला लोकसंख्या हा टॉपिक आहे. तर याचं उत्तर द्या. आज त्या कन्सेप्टचे क्वेश्चन याच्यामध्ये इन्क्लूड केले नाहीत. त्याचं रिझन म्हणजे त्या कन्सेप्ट आपल्याला म्हणजे एकदा वाचल्या तर मे बी थोड्याफार सोप्या वाटतात एकदा दोनदा रीड केल्यानंतर, पण जेव्हा तुम्ही 8 दिवसानंतर परत त्या गोष्टींकडे येता तेव्हा त्या तुम्हाला टफ वाटतात, म्हणजे विसरल्यासारखं वाटतं. तर ते कधीच विसरू नये म्हणून सेपरेट त्याच्यासाठी एक लेक्चर घ्यावा असं मला आवश्यकता वाटली, म्हणून मग त्याच्यामध्ये ते पण घेईन. आणि जे आपलं राहिलेलं आहे मौद्रिक GDP, वास्तविक GDP, त्याच्यामधले जे काही इतर पॉईंट आहेत ते पण त्याच्यामध्येच कव्हर करून टाकूयात त्या लेक्चरमध्ये. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जातो, तर याचं बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे मौद्रिक धोरणात बदल केला जातो, आयात शुल्कामध्ये कपात केली जाते, आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था सुद्धा. तर हे कशा पद्धतीने,
महागाई नियंत्रणामध्ये आणायचं असेल तर सर्वात महत्त्वपूर्ण असतं ते म्हणजे मौद्रिक धोरण. तर हा पण पॉइंट आपण मे बी त्या लेक्चरमध्ये ॲड करूया, कारण मौद्रिक धोरण हे आपलं राहिलेलं आहे, मौद्रिक धोरण समिती वगैरे. तर मी कालच तुम्हाला सांगितलं होतं, की बँक दर वाढवला आणि कमी केला तर त्याचा कसा परिणाम डायरेक्टली महागाईवरती होतो किंवा CRR आणि SLR त्याची लिंक पण मी तुमच्यासोबत शेअर केली होती. तर याचा पतनियंत्रणासाठी RBI कसा वापर करते, हे मी त्या लेक्चरमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि रोख्यांची विक्री आणि खरेदी काल मी तुम्हाला मोबाईलचं एक्झाम्पल देऊन ते सांगितलेलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा जर विचार केला आपण, तर सरकारमार्फत काय केलं जातं, कमी किमतींमध्ये अन्नधान्य आणि उपयोगी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो आणि त्यामुळे भाववाढ ज्यावेळेला होते, त्यावेळेला या व्यवस्थेमार्फत अन्नधान्य पुरवठा जो आहे तो करून भाववाढ नियंत्रणात आणतात. म्हणजे तुम्हाला अगदी आत्ताची लॉकडाऊनची जी सिच्युएशन आहे, ती इकॉनॉमीमध्ये तुम्हाला एकदम म्हणजे इकॉनॉमिक्स समजायला खूप हेल्प करेल, की आत्ता अन्नधान्याचं उत्पादन जे आहे किंवा ज्या किमती आहेत त्या वाढलेल्या होत्या. तर गव्हर्नमेंटनी प्रत्येक फॅमिलीला आपण म्हणू शकतो गहू, तांदूळ असे अन्नपदार्थ दिलेले आहेत, राइट? तर भाववाढ नियंत्रणामध्ये आणण्यासाठी ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावरती परिणामकारक ठरतात. त्यानंतर जर देशाच्या बाजारपेठेमध्ये एखाद्या अत्यावश्यक बाबीचा पुरवठा कमी झाला आणि म्हणून जर भाववाढ झाली, तर गव्हर्नमेंट काय करतं, अशा वस्तूंची आयात करत असतं आणि आयात करण्यासाठी मग आयात शुल्क कमी करतं. कारण ज्यावेळेला आयात शुल्क जास्त असतं, त्यावेळेला त्याची आयात पण कमी होते आणि मग त्या गोष्टींचा पुरवठा तेवढ्या प्रमाणात होत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने भाववाढ हा टॉपिक आपला झालाय. थोडासा जो काही पार्ट राहिलाय तो इफ पॉसिबल मंडेलाच मी कव्हर करेन, ठीक आहे. तर आय होप आजचं जे लेक्चर होतं ते तुम्हाला समजलं असेल, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील. जर समजलं असेल तर लाईक करा, तुमचा स्कोअर जो आहे तो लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. तसंही जास्त अवघड नव्हते क्वेश्चन्स आजचे पण, तर स्कोअर तुमचा चांगला येतो म्हणजे बऱ्यापैकी स्कोअर आहे. जे तुम्ही बोलतात की इकॉनॉमिक्स थोडं टफ वाटतं, तर एवढं काही टफ नाही आहे. मे बी क्वेश्चन्स इझी असल्यामुळे असेल, पण चांगला आहे. इम्प्रूव्हमेंट करा आणि तुमच्यामध्ये होणारी इम्प्रूव्हमेंट हेच म्हणजे जे तुम्ही थँक्यू म्हणता, तर तुमच्या स्कोअरमध्ये होणारी इम्प्रूव्हमेंट हेच माझ्यासाठी मोठं थँक्यू असेल. लोकसंख्येचा अभ्यास करताना उद्या जे आपण पॉईंट घेणार आहे, ते पॉईंट फक्त लक्षात ठेवा. पूर्ण लोकसंख्या हा टॉपिक आपल्याला एका लेक्चरमध्ये संपवता येणार नाही. तर उद्या आपण काय करणार आहोत, जे बेसिक आहे लोकसंख्येचं, अगदी बेसिक गोष्टी म्हणजे मे बी लोकसंख्या धोरणावरती एखादा क्वेश्चन असेल. त्याच्यानंतर जे म्हणजे सर्वाधिक लोकसंख्येची राज्य, सर्वात कमी लोकसंख्येची राज्य, लिंग गुणोत्तर कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, अ, साक्षरता कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, या गोष्टी ज्या आहेत ना, यांचा अभ्यास करून या. आणि जे डीपवाले क्वेश्चन्स असतात, की म्हणजे कसे प्रश्न विचारले जातात लोकसंख्येवरती, तर ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. आणि लोकसंख्या हा टॉपिक असा आहे ना, जो मोस्ट ऑफ द स्टुडंट्सना खूप टफ वाटतो. पण जर त्या टॉपिकमधल्या तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टी समजल्या ना, म्हणजे की आयोग कसा प्रश्न विचारतो, हे जर तुम्हाला समजलं ना, तर खूप इंटरेस्ट वाढेल तुमचा लोकसंख्या या टॉपिकमध्ये. आणि तेच मी तुम्हाला उद्या सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपली पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही एक्झामच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा आहे. काही इम्पोर्टंट ट्रिक्ससुद्धा आहेत, ज्या मी तुमच्यासोबत उद्याच्या लेक्चरमध्ये शेअर करेन. त्यामुळे उद्याचं लेक्चर प्लीज मिस करू नका. ते खूप इम्पोर्टंट असेल लेक्चर तुमच्यासाठी. आणि लोकसंख्येची जी भीती वाटते, आकडेवारी वगैरे लक्षात ठेवायला, तर ती भीती तुमच्या मनातून निघून जाईल. अशा पद्धतीने तो टॉपिक मी घेईन. तर ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत त्यांचं अभिनंदन. ज्यांना थोडेफार कमी मिळालेले आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन. कारण प्रयत्न करणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. ठीक आहे? तो उद्याच्या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करा. अभ्यासाला कुठलंही एक्सक्यूज देऊ नका. आय होप आजचं लेक्चर जे आहे ते तुमच्यासाठी युजफुल ठरेल नक्कीच. जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील तर जाण्यापूर्वी लेक्चरला लाईक करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्ससोबत हे लेक्चर शेअर करा. आणि अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस द्यावे लागत नाहीत. ठीक आहे? स्वतःची काळजी घ्या. खुश राहा. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.